कोल्हापुरात काँग्रेसनं शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। काँग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि स्वतः कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोनवरून। महाराज, आपलं स्वागत आहे झी 24 तास वरती। आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे कोल्हापुरातून, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खबरी आहे आणि जनतेच्या इच्छेप्रमाणे ही उमेदवारी झाली आहे असं मी समजतो। हो, आणि जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी एक चांगली संधी मला मिळणार आहे असं मी समजतो। निश्चित। महाराज, याआधी तुमच्या घराण्यातून दोघांनी निवडणूक लढवलेली होती, संभाजीराजे छत्रपती देखील खासदार राहिलेले होते आतापर्यंत, त्यामुळे ही निवडणूक कितपत आपल्यासाठी अवघड असणार आहे, सोपी असणार आहे, कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे? अवघड आणि सोपी हे दोन्हीकडे लक्ष देणार नाहीये, पण प्रयत्न जो करतो सर्वांनी, जनतेनी आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करत आहे, सगळ्या पक्षांनी। हो हो। महाराज, आज उद्धव ठाकरेंशी देखील तुम्ही भेटलात, ते तुम्हाला भेटायला आलेले होते। तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? शिवसेनेकडून तुम्हाला कशी मदत होणार आहे, काय आश्वासन त्यांनी दिलं? शिवसेनेने पूर्ण पाठिंबा आपल्याला व्यक्त केलेला आहे आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी तसंच आव्हान केलंय। शिवसेनेचा सुद्धा आम्हाला फार मोठा उपयोग होणार आहे। जनतेचा विचार पुढे नेण्यामध्ये याचा सगळ्यांचा उपयोग होणार। महाराज, मागच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक हे निवडून आलेले होते, ते आता शिवसेना शिंदे गटात आहेत, सत्तेत आहेत, तेव्हा ही निवडणूक कितपत तुमच्यासाठी अवघड असेल असं वाटतंय आणि ह्याच्यासाठी तुमची रणनीती ठरली आहे का? आणि संभाजीराजे यात तुम्हाला मदत करणार आहेत का? त्यांच्याशी बोलणं झालंय? नाही, आपण जर पाहिलं असेल, बातमी घेतली असेल, सगळे एकत्र काम करतात, तो काही प्रश्न नाहीये। आणि संजय मंडलिक सुद्धा माझे मित्र आहेत। बरं, संजय मंडलिक ही माझे मित्र आहेत आणि एकत्रितच पण सर्वांच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या दृष्टिकोनातून या जनतेनेच हे ठरवलंय म्हणून हा प्रश्न निघालाय। निश्चित। शाहू महाराज छत्रपती, खूप खूप धन्यवाद, तुम्ही झी 24 तास कडे इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। थँक्यू।